काल उद्धव ठाकरे आणि सीएम एकाच विमानातून नागपूरचा प्रवास करताना पाहायला मिळाले. खरं तर तो निव्वळ योगायोग होता. परंतु आपण बघितलं असाल की उद्धवजीसुद्धा माजी मुख्यमंत्री या राज्याचे आहेत आणि प्रमुख नेते या महाराष्ट्राचे आहेत आणि त्यामुळे उद्धवजी आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि दोघांनी युती म्हणून एकत्र काम केलेलं आहे आणि त्यामुळे एकत्र भेटणं किंवा एकत्र बोलणं, एका विषयावर चर्चा करणं हे खरं तर राजकारणाला अपेक्षित आहे. आणि या संदर्भात खरं तर मीडियाने किंवा विरोधी पक्षाने या संदर्भात चर्चा करू नये, कारण राजकारणामध्ये आज संबंध एकमेकाचे वेगळे होत चालले आहेत. परंतु अशा भेटीमुळे राजकीय लोकांचे संबंध सुधारतील आणि त्याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासासाठीच होईल. तर 6 फुटील खासदारांच्या मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा होते. खरं तर आपण बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर, यांच्या पक्षाच्या नावावर आणि उद्धवजींचेच फक्त फोटो लावून हे खासदार निवडून आले होते. परंतु आता त्यांना वेगवेगळे विकासाचे प्रश्न, हिंदुत्वाचे प्रश्न हे आता त्यांना पडू लागले आहेत आणि लोकांमध्ये रोष त्यांच्याबद्दल आहेतच. आणि उद्धवजींनी सुद्धा भूमिका घेतलीत की उद्धवजी आता खरं तर उद्धवजी त्यांच्या मतदारसंघामध्ये जातात आणि उद्धवजींना माफी मागावी लागते, कारण उद्धवजींनी सांगितले म्हणून ह्या लोकांना निवडून तिथल्या जनतेने दिलं आणि त्यामुळे उद्धवजी तिथल्या जनतेशी, कार्यकर्ते संवाद साधत आहेत. आणि आपण बघितलं की संजय दिना पाटलाच्या मतदारसंघातसुद्धा उद्धवजींनी स्वतः माफी मागितली की अशा लोकांना उद्धवजींनी सांगितल्यामुळे निवडून दिलं. खरं तर आज आपण बघतात हे 4-5 खासदार गेलेत, त्यांचा खासदार केला, पराभव झाला होता, त्यांना दुसऱ्या पक्षात कोणी विचारलं नव्हतं. अशावेळी उद्धवजींनी त्यांना साथ दिली, त्यांना संधी दिली आणि त्यांनी गद्दारी केली आहे. परंतु उद्धवजींनी हे सगळं विसरून पुन्हा आपल्या ज्याने निवडून दिलं त्या कार्यकर्त्यांना, त्या जनतेला भेटायलाच उद्धवजींचा हा दौरा आहे. देवगडमध्ये देवगड मुनगे ह्या भागामध्ये पर्यावरणाला जो हानी करणारा जो प्रकल्प असेल तो होऊ देणार ना असं नितीश ठाकरे. नाही, खरं तर आपण बघितलं असाल की अणुऊर्जा प्रकल्पाला नेहमीच जनतेचा विरोध आहे. याआधीसुद्धा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोकणातील पूर्ण जनतेने विरोध केला होता. आता जो मुनग्याचा अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याला काल नारायण यांनी सांगितलं की जी कोण आडवी मांजरं येतील त्यांना आपण खेचून काढू म्हणून. परंतु आम्ही निश्चितपणे अणुऊर्जा प्रकल्पाला तुम्ही काय म्हणा आम्हाला, पण आम्ही त्याला विरोध ठामपणे करणार आहोत. परंतु काल नितेश राणे पालकमंत्री हे स्वतः त्या मुनग्यामध्ये गेलेत आणि ह्या प्रकल्पाला आपण विरोध करू म्हणून सांगितलं आहे. आता अदानींनी हा प्रकल्प घातला आणि नितेश राणेंचा विरोध कितपर्यंत जाईल हा खरा प्रश्न आहे. परंतु पालकमंत्र्यांची भूमिका जर विरोधाची असेल आणि त्याचं आम्ही स्वागत करू आणि सिंधुदुर्गात हे असे प्रकल्प नको, कारण अशा प्रकल्पामुळे रोजगार विकास होत नाही. मायनिंग प्रकल्पामुळे रोजगार विकास होत नाही हे कळण्या मायनिंगवरून आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकल्पाला आमचा नेहमीच विरोध राहील. तर आंबा काजू नुकसान भरपाईला 209 कोटी मंजूर झाले. आपण बघितलं असाल की गेल्या मार्च-एप्रिलमध्ये आंबा काजूच्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांनी वेळोवेळी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा ही तुटपुंजी मदत म्हणजे कलमाला 20 रुपये 200 रुपये मदत जी जाहीर झाली त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आणि दुसऱ्या दिवशीच त्यांच्या विरोधात मोर्चा काढला. त्यानंतर मुंबईतसुद्धा आंदोलन केलं. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की ही मतं तुटपुंजी आपण ती वाढवून देण्यासाठी प्रयत्न करू. परंतु आता आपण बघितलं असाल की निलेश राणे जे इथले आमदार आहेत ते सभागृहात बोललेत, याआधी कधी बोलले नव्हते या विषयावर, परंतु सभागृहात बोललेत आणि ही खरं तर मदत आधीच जाहीर झाली होती, परंतु ती शेतकऱ्यांनी स्वीकारलेली वस्तुस्थिती आहे. असं असताना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम आमदार निलेश राणे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठ आहे, हे विद्यापीठ खरं तर आपल्या कोकणातील एक महत्त्वाचं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने अनेक शेतीशास्त्रज्ञ दिलेले आहेत, अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे, अनेक चांगले तरुण बागायतदार निर्माण केलेले आहेत आणि असं विद्यापीठ बंद करण्याची भूमिका आमदारांची म्हणजे आमदारांचा ह्या भागातील ह्याच्याबद्दल काय अभ्यास आहे हे या भूमिकेवरून दिसून येतं.